साहेब नमस्कार. मी हनुमंत किसन नाळे राहणार उंदरगाव, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. नमस्कार शेतकरी बांधवांनो, माजी सरपंच हनुमंत नाळे. खरं तर माणसांनी राजकारण करण्यापेक्षा शेती केलेलं खरं तर उत्तम ठरतंय, कारण आपण शेतीमध्ये काळ्या आईची जर सेवा केली तर ते काळ्या आई आपल्याला पुण्य दिल्याशिवाय राहत नाही. त्यांनी आपल्या शेतामध्ये जवळपास 5 एकरामध्ये खरबुजाचं पीक घेतलेलं आहे आणि खरबुजाचं पीक आणि उत्पादन कसं आलंय या शेतकऱ्याकडून आपण जाणून घेणार. साहेब, तुम्ही सरपंच असताना शेतीची आवड कशी लागली आणि या तुमच्या शेतामध्ये खरबुजाचं पीक काय घेतलंय आणि काय भाव मिळाला? साहेब शेतकरी ही मी जन्मता शेतकरी आहे. त्याच्यामुळं शेतीची माझी नाळ आहे भरपूर. त्याच्यामुळं ही खरबूज पीक करायचं असं सुचलं की गणेश हायटेक नर्सरी टिंबरनी आपलं परत आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्लॉटचं नियोजन केलेलं आहे. त्यांनी म्हणजे आम्ही सहज गेलतो बसायला, खरबूज केलं नव्हतं हे माग पाठीमाग मी, पण ते म्हणजे सगळं मार्गदर्शन मी करतो, त्याच्यामुळे हे सक्सेस झालाय प्लॉट. बरोबर. काय तुम्हाला गणेश हायटेक नर्सरी जी आहे परिते, तुम्हाला काय मार्गदर्शन केलं आणि कशा पद्धतीने तिथं व्हिजिट तुम्हाला दिले का इथं, आणि बियाणे कसे होते काय होते सगळं मार्गदर्शन केलं का? हा, सगळं मार्गदर्शन केलं. बियाणे लागवडीपासून त्यांनी सांगितलं, मार्गदर्शन केलं. आता सध्या तुमचा जो माल आहे तो किती टन निघालेला साधारण? आता सध्या माल एक 20 टन चालू आहे कटिंग. 20 टन होईल एक, म्हणजे साधारण एक निम्म्यातल्या निम्मा प्लॉट झालाय. बर, 20 टन झालाय. सर्व अपेक्षित किती निघते टन? 80 टनाच्या आसपास. 80 टनाच्या आसपास. तर साधारण ह्या तुमच्या खरबूज जे आहे ते खरबूज घ्या. हे जे खरबूज आहे ह्या खरबुजाला भाव काय मिळाला साधारण? 21 रुपये जागेवर आपल्याला. 21 रुपये. म्हणजे यामध्ये तुम्ही खुश आहात? हा आहे. त्याच्या दुसऱ्या शेतकऱ्यांना काय सांगाल? केलं पाहिजे आणि चांगलं काळजी, नुसतं लावलं म्हणायला लावलं नाही पाहिजे, त्याचं सांगन त्याप्रमाणे झालं पण पाहिजे, असं त्यावेळेस उत्पन्न निघते. नाहीतर नुसतं लावलंय खरबूज तर नाही उपयोग त्याचा. म्हणजे कष्ट करावं लागतं. कष्ट करावं लागते. खरं तर शेतकऱ्यांनी काळ्या आईची सेवा केलीच पाहिजे, तेव्हा ते असं जोमदार असं टुमदार आणि खायला पण गोड असणार असं हे जे खरबूज आहे ते मोठ्या प्रमाणात जर की आपण उत्पादन चांगलं टेक्निशियन घेतलं, गणेश ॲग्रो हायटेक नर्सरी जी आहे त्यांचं मार्गदर्शन घेतलं आणि शेतकरी राजाने जर खऱ्या अर्थानं जर त्यांचं मार्गदर्शनाखाली केलं तर हे असे सोन्यासारखं फळ आपल्याला आपल्या शेतामध्ये येईल. आणि त्याचबरोबर मार्केटला जे काय अडचणीत असेल ते पण गणेश हायटेक नर्सरी आपल्याला मदत करते.